शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या बीनच्या प्लॉटला लागवड करून या ठिकाणी 70 ते 75 दिवस या ठिकाणी पूर्ण झाले. 70 ते 75 दिवस पूर्ण होत असताना आपण आपल्या बीनच्या प्लॉटची पहिली हार्वेस्टिंग या ठिकाणी केली आहे. हार्वेस्टिंग जे आपल्याला ॲव्हरेज निघलं हे 2 क्विंटल या ठिकाणी निघलेलं आहे. 2 क्विंटल निघाल्यानंतर आपले जे आता इथून पुढे जे खताचे नियोजन असणार आहे किंवा फवारण्याचे नियोजन असणार आहे याच्यामध्ये आपण जे खताचं नियोजन आता याच्यामध्ये मी पहिली ड्रेसिंग आता खताची करणार आहे. ही 12-61 या खताची करणार आहे. 12-61 जर आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर आपण 10-54 या खताचा या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यासोबत फवारणी देखील करणं गरजेचं आहे. फवारणीमध्ये आता आपण एक कीटकनाशक जे घेणार आहे आपण इमामॅक्टिन घेणार आहे. त्यासोबत बुरशीनाशक जे घेणार आहे आपलं बायर कंपनीचं आमिस्ट्रॉपी बुरशीनाशक घेणार आहे आणि त्याच्यासोबत टॉनिक सुद्धा घेणार आहे. टॉनिक आपण हे बायोविटा टॉनिक घेणार आहे जेणेकरून आपलं जे पुढे चालून जे आपल्या आता फुलांचं रूपांतर फळामध्ये होणार आहे त्याची क्वालिटी या ठिकाणी सुधारणार आहे. बायोविटामुळे या ठिकाणी क्वालिटी सुधारणार आहे आणि काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता अळीचा प्रादुर्भाव देखील होत असतो. ढगाळ वातावरण आपल्या प्लॉटमध्ये करपा देखील दिसून येतो आणि अळीचा प्रादुर्भाव देखील त्या ठिकाणी होत असतो. तर त्यासाठी आपण इमामॅक्टिन या कीटकनाशक वापर करणार आहे आणि त्याच्यासोबत जे आपलं बुरशीनाशक आहे ही बुरशीनाशक काय कार्य करणार आहे. जे आपल्या प्लॉटमध्ये ढगाळ वातावरणामुळे करपा येतो किंवा शेंड्या आपले करपतात मालामध्ये किंवा पिवळसरपणा दिसून येतो त्या ठिकाणी आपले आमिस्ट्रॉपी बुरशीनाशक त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि इथून पुढे जे आपल्या आता 12व्या-13व्या दिवशी आपण जी दुसरी हार्वेस्टिंग करणार आहे या दुसऱ्या हार्वेस्टिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ तर मी टाकणारच आहे. आणि त्याच्यासोबत जे आता आपली दुसरी हार्वेस्टिंग असणार आहे जे आता 7 ते 8 क्विंटल या ठिकाणी मला निघेल अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यासोबत आता ते पुढचं जे नियोजन असणार आहे त्याचं मी व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्याने याची माहिती मी देतच राहणार आहे. तर मला फॉलो नक्की करा. मला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.